रात्री 1:30-2 वाजेची वेळ असेल. शौर्य अचानक दचकून जागा झाला. संध्याकाळच्या पावसानं हवेत काहीसा गारवा असून देखील त्याच्या सर्वांगाला घाम फुटला होता. घशाला कोरड सुटली होती, कारण त्यानं पाहिलं ते स्वप्न होतं की भास असा प्रश्न त्याच्या कोवळ्या बाबड्या मनाला पडला होता. पण आपल्याला असले भास कसे होतील? त्याचं दुसरं मन म्हणत होतं ते स्वप्नच असलं पाहिजे. त्याचं मनोमन खात्री करून घेतली. स्वप्न ते पण किती भयानक, आणि सकाळची स्वप्न म्हणे खरी ठरतात हे कुठेतरी त्यानं ऐकलं होतं. सकाळची स्वप्ने खरी ठरतात असा विचार मनात येताच पुन्हा एकदा त्याच्या सर्वांगाचा थरकाप उडाला. कोरड सुटलेल्या घशाचा कोरडेपणा आणखीनच वाढला. शरीराला कंप सुटला. भाळी स्वेद बिंदूनी गर्दी केली तेवढ्यात फाळक तुटलेल्या अर्धवट उघड्या असलेल्या खिडकीतून एक काळी मांजर म्याव करत घरात आली. तिचे ते अंधारात चमकणारे विलक्षण भीतीदायक डोळे पाहून व त्यावेळेस गावकुसाबाहेर कुत्र्याचं बेसूर विव्हळणं ऐकून तो आतून प्रचंड घाबरला. अंगावरचं पांघरूणही बाजूला न करता तो तसाच उठला. अंगावरली गोधडी एकदम त्याच्या पायाशी जमिनीवर आली. तिच्यावरच पाय देऊन तो 2 पावलं पुढे आईच्या खाटेकडे सरकला. रस्त्यावरल्या दिव्याच्या मिनमिनत्या उजेडात त्यानं आईच्या तुटक्या खाटेकडं नजर टाकली. आई नेहमीसारखीच आपल्या हणकुळ्या शरीराचं मुटकुळं करून आपले दोन्ही पाय पोटाशी घेऊन डाव्या कुशीवर शांतपणे झोपलेली होती. खाटेवरचं अंथरूण गोळाळ झालेलं होतं. अंगावर पांघरलेली फाटकी गोधडी हवेतल्या गावऱ्यापासून आईला प्रेमळ ऊब देत होती. त्याचं गोधडीचं एक टोक कालचं माझ्या हाताचं सारवलेल्या भुईला स्पर्श करत होतं. आईच्या जुन्या लुगड्यापासून आईनेच कधी काळी शिवलेली ती गोधडी आईसोबतच जणू भुईलाही ऊब देत होती. तो पावलाचा आवाज न करता आईजवळ गेला. क्षणभर दिदवा मनस्थितीत तेथेच रेंगाळला. आईच्या अंगावरची गोधडी परत आईच्या अंगावर टाकताना झोपलेल्या आईला जाग यायला नको अशा बेतानं व्यवस्थित अंगावर टाकली. पण तेवढ्यातही आईने किंचित अशी हालचाल केली. झोपमोड होऊ नये म्हणून श्वासाचाही आवाज होणार नाही याची काळजी घेत आईच्या पायथ्याशी गोळा झालेलं हत्रून हळूवार सरळ केलं आणि निद्रिस्त आईच्या चेहऱ्याकडं एकटक पाहत तो बराच वेळ तिथेच उभा राहिला. आई किती गोड शब्द, वात्सल्याचं मूर्तिमंत रूप, अखंड अव्यवहत वाहणारा प्रेमळ मधुर मायेचा अमृत झरा. पण आता ती फारच थकली होती. अतिकष्टानं, आयुष्यभराच्या अतीव श्रमानं पार खंगली होती. 8 दिवसापासून असलेल्या तापानं आणि कायम संगतीस असलेल्या खोकल्यानं बेजार झाली होती. कधी कधी खोकताना वाटे बास, संपलं आता सारं. आपल्या हणकुळ्या शरीराचं मुटकुळं करून हंतरुणात निजलेली आई जाग येताच खुणेनंच बोलवी. शौर्य जवळ गेला तर पार खोबनीत गेलेल्या तिच्या अधू डोळ्यातून घळाघळा वाहणार पाणी थांबता थांबत नसे. तशाही परिस्थितीत ती शौर्याशी बोलायचा प्रयत्न करी, पण बोलता बोलता खोकल्याची उबळ आली म्हणजे ती थांबता नसे. आईची अशी अवस्था पाहून शौर्यच काळीचं तीळ तुटायचं. त्याची अगतिकता हतबलता क्षणाक्षणाला वाढत जाई. आई इतकीच त्याच्या कोवळ्या अजान मनाची तगमग घालमेल आईच्या या साऱ्या वेदनामुळे क्षणाक्षणाला वाढत जाई. अजूनही ती तशीच झोपलेली होती. शौर्य पावलाचा आवाज होऊ न देता तिच्याजवळ बसला. त्याने तिच्या मस्तकावरचा घाम हलक्या हातानं टिपकला. मस्तकास हात लावून पाहिला. ताप बराच उतरला होता. रात्रीपासून खोकलाही कमी झाला होता. कालच्या औषधानं आराम पडला म्हणून त्यास मनोमन समाधान वाटले. आईचे ते पांढरे अर्धवट पिकलेले केस, धुनी भांडी करून राखेने काळवंडलेली, शेतात राबून राखड झालेले ते हात, चेहऱ्यावर हातापायावर अकाली आलेल्या वार्धक्यानं पडलेल्या सुरकुत्या जाणीव करून देत होत्या दारिद्र्याची, गरिबीची आणि असहाय्यतेची. बराच वेळ तो तसाच बसून होता. त्याला भूतकाळ खुणवू लागला. एक एक प्रसंग त्याला आठवायला लागला. तो मनाशी विचार करू लागला. वडील जाण्यापूर्वी किती सुखी होतो आपण.
वडील संध्याकाळी कामावरून घरी आले की माझ्यासोबत खेळायचे, गप्पा मारायचे, गोष्टी सांगायचे. सुट्टीच्या दिवशी नदीवर पोहायला न्यायचे. त्यांचे मित्र सदाआप्पाच्या शेतातल्या आमराईत न्यायचे, तर कधी रघुतात्याच्या बागेत. रोजच रात्रीचं जेवण आई, वडील आणि मी सोबतच करायचो. नंतर आम्ही तिघंही मंदिरापर्यंत निवांतपणे फिरायला जायचो. मी मंदिराच्या ओट्यावर पायऱ्यावर खूप खूप खेळायचो. घरी परत येताना दोघांचा हात धरून दोन्ही पाय उचलून घ्यायचो. कधी कधी वडिलांच्या खांद्यावर बसून दूरवर नजर टाकायचो, तेव्हा मला खूप मोठं झाल्यागत वाटायचं. गावच्या जत्रेत तर नेहमी धमाल असायची. आईने कितीही नाही म्हटलं तरी मी ते जे मागेल ते मला वडील घेऊन यायचे. माझा प्रत्येक हट्ट ते पुरवायचे. पण अचानक मला पोरकं करून काळानं त्यांना आमच्यापासून कायमच हिरावलं आणि दुर्दैवाने फास आमच्या भोवती गिरट्या घालायला लागले. आई डोंगरा एवढं दुःख बाजूला सारून आभाळागत माझ्यासाठी उभी राहिली. बिचारी पहाटेस लवकर उठायची. घरची तसेच अजून 2-4 घरची धुनी भांडी पटापट आवरून भाकरी बांधून शेतात कामाला निघून जायची. जाताना असंख्य सूचनासोबत शाळेची व अभ्यासाची सूचना द्यायला ती कधीच नाही विसरायची. शक्य होतील तेवढे माझे लाड पुरवायची. मला कळायला लागल्यापासून मी ही दळण काढ्यात, धुणं भांड्यात तिला मदत करायचो. पण आता मी तिला खूप सुखात ठेवणार आहे. तिनं माझ्यासाठी जे सोसलं, जे कष्ट केलंय ते वाया जाऊ न देता तिला आता खूप सुखात ठेवणं हेच माझं धैर्य. त्यासाठी वाटेल ते झालं तरी चालेल, पण यापुढे मी तिला इतरांच्या घरी धुणी भांडी करू देणार नाही. फक्त मला चांगले गुण मिळाले पाहिजेत म्हणजे मिळवलं सारं. असा विचार त्याच्या मनात येत असतानाच त्याला आठवले, आज सोमवार म्हणजे आपला रिझल्ट. काम लवकर आटोपली पाहिजेत म्हणून तो उठला. घरातली झाडलोट करून पाणी भरून स्वतःची तयारी केली. पहाटेचं पेपर वाटपाच्या कामासाठी गावाबाहेर पेपर विक्रेत्याकडून पेपर घेण्यासाठी आपल्या जुन्या सायकलवरून तो निघाला सुद्धा. शौर्य हुशार व कामसू मुलगा, न कळत्या वयात येऊन पडलेल्या जबाबदारीनं भान आलेला, वयाच्या आधीच प्रचंड समजदार झालेला, सर्वांच्या मदतीला स्वतःहून कायम तत्पर, म्हणूनच सर्वांना हवाहवासा वाटणारा, परिस्थितीचाच प्रचंड ओझ पेलताना कायम हसणाऱ्या चेहऱ्यावर सामोरा जाणारा, सर्वांमध्ये वावरणारा, मिसळणारा, पण तरीही काहीसा अलिप्त राहणारा, एकटा असताना आपल्याच विश्वात रमणारा, शाळेत भरपूर मित्र असताना देखील परिस्थितीचं रणगाणं कधी कोणापुढं त्यानं मांडलं नाही की घरी कोणाला आणलं नाही. त्यामुळे तो नेमका कोठे राहतो, कसा राहतो हे बऱ्याच जणांना ठाऊकही नव्हते. त्याच्या आर्थिक स्थितीची कल्पना फारच थोड्या जणांना होती. कोणाची सहानुभूती मिळवणं त्याच्या स्वभावातच नव्हतं. अभ्यासातही तो नेहमी पुढेच असायचा, त्यामुळे शिक्षकाचाही तो आवडता विद्यार्थी होता. आईला तर त्याचाच आधार आणि त्यालाही आईचाच. दोघंही एकमेकांना तळहातावरल्या फोडाप्रमाणे जपत. नेहमीप्रमाणे त्याने आपला पेपरचा गट्टा विक्रेत्याकडून आपल्या ताब्यात घेतला. पेपर वाटपासाठी निघण्याआधी पेपरच्या हेडलाईनवर ओघळती का होईना एक नजर टाकण्याची त्याला रोजची सवय. पण आज मुळातच उशीर झाल्यामुळे त्याने लगेच गट्टा उचलून आपल्या जुन्या सायकलला लावला आणि घरोघरी पेपर टाकायला निघाला. त्या बिचाऱ्याला तरी काय माहीत, तो जिल्ह्यातून प्रथम आल्याची बातमी त्याच पेपरमध्ये छापून आली आहे म्हणून. आधीच उशीर झाल्यामुळे तो पटापट पेपर टाकून पुढे निघत होता. त्याला सर्व कामे उरकून शाळेत आपल्या रिझल्टची चौकशी करायची होती. तो पास होईल नव्हे तर चांगल्या गुणांनी पास होईल याची खात्री तर त्याला होतीच, पण पुढे काय हे मात्र अनिश्चित होतं. काम करून शिक्षण कसं सुरू ठेवता येईल असं विचारचक्र त्याच्या डोक्यात फिरत असतानाच आईचा चेहरा डोळ्यासमोर आला. ओघांनाचं सकाळी पाहिलेल्या स्वप्नानं पुन्हा मनात गिरट्या घालायला सुरुवात केली. तेवढ्यानंही त्याच्या मनाची अवस्था तगमग वाढली. डोळ्यांच्या कडा ओलावल्या. त्यानं जोरात पायडल मारायला सुरुवात केली. पायडलची पिन ढिली असल्याने चेन कव्हरला घासून पायडल खाली येत असताना होणारा आवाज त्या नीरव शांततेत स्पष्टपणे ऐकू येत होता.
डोळ्यात अश्रू जमल्यामुळे समोरचं त्या संधी प्रकाशात अस्पष्ट दिसत होतं. त्यानं आपल्या उजव्या हातानं सायकलचं हँडल घट्ट पकडून डाव्या हातानं डोळ्यातून गालावर ओंघळणारे पाणी अलगद पुसलं. आपला डावा हात पुन्हा हँडलवर घेत असतानाच रस्त्यातला खड्डा त्याला दिसला. खड्डा चुकवण्याच्या नादासमोरून भरधाव वेगाने येणाऱ्या गाडीने त्याला उडवले. सायकलीचा चेंदामेंदा झाला. तो रस्त्याच्या कडेला काटेरी झाडे झुडपे असलेल्या खोल खड्ड्यात फेकला गेला. सायकलीला अडकलेली वर्तमानपत्रे इतस्त फेकली गेली. वाऱ्यानं फडफडू लागली. गाडी जेवढ्या वेगाने आली तेवढ्या वेगाने निघून सुद्धा गेली. शौर्य मात्र रस्त्याच्या कडेला काटेरी झुडपात असणाऱ्या खोल खड्ड्यात विरत पडला. मदतीसाठी त्यानं खूप आरोळ्या मारल्या. त्या 1-1.5 किलोमीटरच्या परिसरात वस्तीच नसल्यानं त्याचा आवाज कोणापर्यंत पोहोचतच नव्हता. त्याच्या डोक्याला प्रचंड मार लागला होता. हळूहळू डोळ्यासमोर अंधाऱ्या येऊ लागल्या. त्याही स्थितीत तो उठून बसला. पायातून जीवघेणी सनक पार डोक्यावर पर्यंत केली. आपल्या दोन्ही हातांनी कळ आलेल्या पायाला त्याने जवळ घेतले. काहीतरी ओलं लागल्याने त्याने तळहात बघितले. ते रक्ताने भरले होते. अंगातल्या शर्ट फाटला होता. डोकं फुटल्याने रक्ताचा ओघळ मानेपर्यंत येऊन शर्टाची कॉलर भिजवत होता. तो तसाच उभा राहिला. एक प्रचंड सनक पुन्हा डोक्यासमोर गेली. अंधारी आली आणि खड्ड्यातून बाहेर येण्याच्या प्रयत्नात तो चक्कर येऊन तिथेच बेशुद्ध पडला. रस्त्यावर फेकले गेलेले पेपर अजूनही तसेच फडफडत होते. जणू त्या निर्मनुष्य रस्त्यावर वेगाने धावणाऱ्या वाहनांकडे शौर्याच्या मदतीसाठी ते याचना करत होते. त्यांच्या याचनेला काही वेळातच फळ आलं. रस्त्यावर वेगाने जाणाऱ्या वाहनाऐवजी सकाळी त्या रस्त्याने दररोज फिरायला येणाऱ्या लोकांनी रस्त्यावर फडफडणारे ते पेपर पाहिले. रस्त्याच्या कडेला पडलेली मोडकी सायकल पाहिली. काहीतरी अघटित घडल्याचे साऱ्यांच्याच लक्षात आले. सर्वांनी शोध घेण्यास सुरुवात केली. एका खोल खड्ड्यात बेशुद्ध अवस्थेत पडलेला शौर्य एकाच्या नजरेस पडला. त्यानं सोबत्यांना आवाज दिला. सगळे धावत तिथे आले. 2-3 तरुण खाली उतरले. बाकीच्यांनी प्रसंगावधान राखत रस्त्यावरून जाणारी एक गाडी थांबवली. 2-3 बेशुद्ध शौर्याला वर काढले, गाडीत टाकले. बाकीचेही पटापट गाडीत येऊन बसले. ड्रायव्हरला सारा प्रकार लक्षात आला होता. त्यानंही वेळ न दडवता गाडी हॉस्पिटलपर्यंत आणली. स्ट्रेचर मागवलं गेलं. शुद्धीत नसलेला दिनूला स्ट्रेचरवर टाकलं. डॉक्टर आले. ताबडतोब त्याला ऑपरेशन कक्षात नेण्यात आले. इलाज सुरू झाला. डॉक्टरांनी त्याच्या चेहऱ्याची साम्य असलेला फोटो नुकताच वर्तमानपत्रात पाहिला होता. त्याच्या खिशातल्या शाळेच्या ओळखपत्रावरून त्याच्या लक्षात आले की जिल्ह्यात प्रथम असलेल्या विद्यार्थ्याची जी बातमी आपण वाचली तो हाच विद्यार्थी. त्यामुळे क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी उपचार सुरू केले. वर्तमानपत्रातल्या माहितीवरून त्यांनी शाळेशी संपर्क साधला. सर्वजण हॉस्पिटलच्या आवारात जमले. हॉस्पिटलमध्ये आणण्यास उशीर झाल्याने शौर्याला वाचवणं डॉक्टरांपुढे आव्हानच होतं. हळूहळू चर्चा गावभर पसरली. कोणीतरी शौर्याच्या आईलाही घेऊन आले. ती बिचारी स्वतःचं आजारपण विसरून ध्येय मोकळून रडत होती आणि तिकडे शौर्य आपली शुद्ध हरपला होता. बेशुद्ध अवस्थेत तो बडबडत होता. त्याच्या मनश्चक्षू समोर सकाळी पाहिलेलं स्वप्न फिरत होतं, आई गेल्याचं. तो त्यात ही अवस्थेत ओरडत होता, आई आई तुला काही होणार नाही. आई डोळे उघड. अगं बघ मी शौर्य, तुझा शौर्य. अगं उघड ना डोळे. हे बघ बघ ना मी काय आणले. एकदा तरी बघ ना माझ्याकडे. तुला आता मी सुखात ठेवणार, खूप खूप सुखात ठेवणार. तुला यापुढे कोणाकडे ही धुनी भांडी करावी लागणार नाहीत. तो त्या अवस्थेतही रडत होता, ओरडत होता, जखमांनी विळत होता, कण्णत होता. मध्येच ग्यानली येत होती. डोळ्यासमोर अंधार दाटून येत होता. डोळे मिटत होते. शरीरातलं त्राण निघून गेल्यानं एक एक अवयव विसावत होते. शरीरावरल्या जखमांसारखंच मनावर झालेल्या जखमाही खोल होत्या. त्याच ते ओरडणं, विहळणं, असंबद्ध बोलणं
बाहेर सर्वजण ऐकत होते. सारेच हळहळत होते. नकळत डोळे ओलावत होते. त्याचे ते करून अर्थ बोलणं ऐकून सर्वांच्या हृदयाला चरे पडत होते. सर्वांची मने त्याच्या प्रत्येक वाक्यानं आक्रोशनानं द्रवत होती. त्याचं त्या अवस्थेतलं आक्रंदन साहजिकच होतं, कारण पहाटे पडलेलं स्वप्न खरी ठरतात असं त्यानं केव्हा तरी कोठेतरी ऐकलं होतं. आईची अवस्था तर फारच वाईट होती. काय करावं त्या माऊलीला उमजत नव्हतं, सुचत नव्हतं. तेथेच एका रिकाम्या बाकड्याजवळ ती खालीच बसली होती. तेथूनच देवाला हात जोडत होती, प्रार्थना करत होती. देवा, वाचव रे माझ्या लेकराला. देवा बाळा, सोनूल्या सोन्या तर मध्ये शौर्य माझा शौर्य शौर्य म्हणत रडत होती. तिच्या डोळ्यातला घळघळत वाहणारं पाणी थांबवण्याची शक्ती मात्र कुणातच नव्हती. जमलेलं सर्वजण देवापुढे हात जोडत होते शौर्याला वाचव म्हणून. पण देवालाही हे मान्य नव्हतं. तो सर्वांचा आवडता म्हणून देवाचाही आवडता झाला. शौर्याने शेवटची आई हाक मारली आणि शौर्याची प्राणज्योत मालवली. त्यानं पाहिलेलं फुलवलेलं स्वप्न मात्र तसंच राहिलं आईला. कथा आवडली असल्यास मराठी कथासंग्रह या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. कथा वाचल्याबद्दल, ऐकल्याबद्दल मनापासून धन्यवाद.